मैत्रिणींनो, आपण आधी बेसनसाठी भाकरी बनवून घेऊ. अरे, भाकरीचं पीठ भिजवलंय मी. ज्वारीची भाकरी आहे ही. तर आपण ही भाकरी करून घेऊ बेसनसाठी. पीठ टाकायचं असं ताटामध्ये. तवा ठेवलेला आहे तपायला. अशा पद्धतीने थापून घ्यायची तिला. पिठाचा हात करून घ्यायचा, हाताला जर चिटकत असेल तर. आता तवा तापून गेलेला आहे, त्याच्यावर आपण भाकरी टाकू. आणि पाणी लावून द्यायचं असं वरून. तर ही ज्वारीची भाकरी आहे. आपण आज गाठीच बेसनची रेसिपी करणार आहे. त्याच्यासाठी एक भाकरी बनवून घेते. पोळ्या बनवून गेल्या आहेत. तसं सर्वकडून तिला खुरपीने असे मोकळे करून घ्यायची. नंतर असे उलटवून द्यायची. जास्त सुके होऊन गेले असेल तर पुन्हा थोडस किंचित पाणी लावून द्यायचं. अशी शेकली गेली ती छान. तर तिला फुगवून घ्यायचं. नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी बनवली मी भाकरी. तर अशा पद्धतीने छान फुगून गेलेली भाकरी. आता गॅस बंद करून द्यायची. थोडी थंड झाली का मी तुम्हाला दाखवेल की भाकरीला किती छान पोपडा आला असेल. बघू शकता. अशा पद्धतीने फुल पोपडा येतो तिला. खूप गरम येते अजून. अशा पद्धतीने आपल्या पोळ्या आणि भाकर तयार आहे. आता आपण बेसनच्या रेसिपीला सुरुवात करूया. अशी कढई ठेवलेली आहे तापायला. तेल टाकायचं, थोडं जास्त टाकायचं तेल.
तीन एक पळ्या टाकून दिले. आणखी जास्त टाकलं तरी चालतं किंवा कमी टाकलं, एवढं टाकलं तरी चालतं. तुमच्या आवडीनुसार टाका, पण थोडं जास्त टाकलं तर छान लागतं ते. मोहरी टाकायची. चांगली तडतडली का मग जिरं टाकून द्यायचं. नंतर लसूण टाकायचं, ठेचलेला लसूण आहे. कढीपत्ता टाकायचा आणि कांदे टाकून द्यायचे. तर मैत्रिणींनो, आपण हे असं गाठीचं पिठलं बनवतोय. तर अशी पहिले आधी फोडणी द्यायची आणि मग पाणी टाकायचं. मग त्याच्यात थोडं 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 पीठ टाकून आपण असं पळीने चाळत राहायचं, किंवा घेरलेलं पिठलं म्हणतात त्याला, किंवा गाठीचं पिठलं असं म्हणतात त्याला. तर अनेक प्रकारचे पिठलं केले जातात. झुणका पिठलं असतं, अजून ताकातलं पिठलं असतं. मी ताकातलं पिठल्याची पण रेसिपी टाकलेली आहे, ती पण तुम्ही बघू शकता. छान लागतं ते तसं पिठलं पण. असे कांदे तळून घ्यायचे. थोडी कोथिंबीर पण तळण्यात टाकून द्यायची. असे 50% तळले गेले कांदे. त्याच्यानंतर एक चमचा, फुल एक चमचा चटणी आहे. चटणी थोडी जास्त टाकायची. गॅस थोडा मंद करून घ्यायचा. हिंग राहिलाय आपला, हिंग टाकून द्यायचं 1 चिमूट. थोडी पाव चमचा हळद टाकायची. आणि पाणी टाकून द्यायचं. अर्धा लिटर पाणी टाकलंय मी. मीठ टाकून दिलंय आपण याच्यात. आणि हे 1 कप पीठ घेतलेलं आहे मी. लागता लागता आपण टाकू त्याला. आता हे उकळून गेलंय पाणी. थोडं थोडं टाकायचं आणि चाळत राहायचं पळीने. असं थोडं थोडं 1 चमचा टाकायचं. गॅस थोडा बंद करून द्यायचा यावेळेस. हाताने छान टाकता येतं ते. गुठळ्या मोडत राहायच्या थोड्या. आपल्याला गाठीचं बनवायचं आहे, थोड्या ठेवल्या पण पाहिजे, पण जेवढे शक्य होतील तेवढे थोडेसे मोडून टाकायचे. भरपूर राहतात तरी पण.
पद्धतीने टाकत राहायचं, चाळत राहायचं. एकाच वेळेस सगळं पीठ नाही टाकून द्यायचं, असं थोडं थोडंच टाकायचं. तर अर्धा लिटर आणि अर्धा कप पाणी जास्त टाकलं होतं मी. एवढ्या 1 कप पीठ लागून जातं. बस आता असं चाळत राहायचं. चांगलं शिजवून घ्यायचं त्याला 8-10 मिनिटं. मग या गाठी पण शिजून जातात आणि छान लागतं मग ते. कोथिंबीर टाकून द्यायची. थोडंसं आपण अर्धा 1 मिनिट झाकण ठेवून देऊ त्याच्यावर. बघू शकता मैत्रिणींनो, आपलं बेसन तयार आहे. वरती तेल पण येतंय आता. आणखी थोड्या वेळाने जास्त तेल येईल वरती. तर अशा पद्धतीने त्याला 8-10 मिनिटं मी असं असं फिरवून फिरवून शिजू दिलेलं आहे. आणि 1-2च मिनिटं मी झाकण ठेवलं होतं त्याला, मध्ये मध्ये चाळलं. अशा पद्धतीने आपलं बेसन छान झालेलं आहे. चटकलं पण नाही त्याला खाली. असं जाडबुडाचे हे ठेवायचे त्याला. बघू शकता, असं पातळ ठेवायचं थोडस. अशा पद्धतीने आपण ताट तयार करून घेतलेलं आहे. इथं आपण बेसन वाढू. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपलं बेसन, भाकर, पोळी, लोणचं, कांदा असं ताट तयार आहे. अशा पद्धतीने बेसन बनवून फार छान लागतं. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.